कडे असेल तर तो प्लीज आम्हाला आणून द्या, ज्यावरती एका बाजूला बंटी दादा आणि एका बाजूला मस्के ब्रदर्स असं जे आपण टॉस ठेवलाय या SPL चा. कुणाल दादा यांचा आपण कटआउट्स पाहतात. अखंड भारत खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने कुणाल दादा देखील सध्या या सफाळी विभागात संपूर्णपणे कार्यरत आहेत. जाऊया मॅचकडे. आजच्या दिवसातला अगदी शेवटचा सामना या स्पर्धेकरिता यंदाच्या वर्षात 2 दिवस उद्याचा दिवस देखील निश्चित स्वरूपात निवेदन दिलं होतं, परंतु नाही वेळ देता आला आणि त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं महेंद्रदा भोईर आणि तदनंतर मनीष भाऊ गावड यांचे खूप खूप आभार. खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरिता आम्हाला इथे 2 दिवस आवाज देण्याची संधी दिली. सफाळे प्रीमियर लीग मध्ये एक चांगली स्पर्धा, वैशिष्ट्यपूर्ण या स्पर्धेचं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, अगदी वेळेत स्पर्धा ही चालू होते आणि खऱ्या अर्थानं वेळेत त्याचं शेड्यूल पॅक होतं. दिवसाला फक्त 5 सामने आणि 6 षटकांचं खूप चांगलं क्रिकेट दोन्ही एंड खेळायला मिळणं आपल्याला पाहायला मिळतं. उद्याच्या दिवसातले 8 संघ आहेत तर ते 7 सामन्यांचं शेड्यूल आहे. तर उद्या शार्प 9:30ला दोन्ही संघांनी जे काही तुमचा वेळ असेल ते रिपोर्ट आपण करणार आहोत. मॅच चालू होतील 9ला येतील आणि तदनंतर 9:15ला टॉस होईल आणि 9:30ला मॅचला सुरुवात होईल. उद्या सुपर 8च्या लढती बघायला मिळतील. सर्वेश शेलार आणि एका बाजूला रियांश पाटील हे 2 फलंदाज GT11 माकणे या संघाकरिता दाखल झालेत. तर एका बाजूला 3011 रांजणपाडा मागील मॅच विजयी ज्यांनी केलं आणि तदनंतर या मॅच मध्ये आता त्यांना संधी मिळते. जगदीश मॉर्केल गोलंदाजी मार्क वरती मागील मॅच मध्ये 4 बॉल 4 विकेट एकाच षटकात आपल्याला पाहायला मिळाले. जगदीश पाटील 4 विकेट 8.75ची इकॉनॉमी त्यांची राहिली आणि चांगली गोलंदाजी. एका बाजूला सर्वेश शेलार शांत दिसले थोडेसे, वेडीचे युवा यंग टॅलेंट आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतायत एका बाजूला रेयांश पाटील 46 धावा आतापर्यंत या 2 मॅच मध्ये 209.9चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला रेयांशचा. आणि या मॅच मध्ये आता इथून जो जिंकणार तो उद्या सुपर 8 साठी पात्र ठरणार. जगदीश पाटील मॉर्केल सरावली एक्सप्रेस एक चांगला गोलंदाज म्हणून त्याने देखील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. मॅचला मात्र इथून सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्क वरती तयार होतात ते म्हणजेच जगदीश पाटील मॉर्केल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण सर्वेश शेलारच्या बॅट मधनं धूम धडाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. SPL 6. खूप चांगला फटका. ऍक्शन रिप्ले जरूर आपण पाहू त्या फटक्याचा. बघा पहिलाच बॉल थोडासा ओव्हर पिच पद्धतीचा आणि सर्वेश शेलार अगदी त्या बॉलची वाट बघत होते. डगआउट मधनं सेट होऊन आलेत पॉझिटिव्ह इंटेंट की खराब बॉलला पहिल्या बॉल पासून आक्रमण करणार आणि इथे आपण पाहतात हा षटकार खेळला सर्वेशनं. पहिल्याच बॉल वरती 6 मॉर्केलच्या विपक्षात षटकार ठोकलाय पहिल्याच बॉल वरती. इथे आपण पाहतात सर्वेश शेलारनं चांगली बॅटिंग. आता या षटकाला तुम्ही एका मोठ्या धावांमध्ये रूपांतर करू शकता. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला इथून खेळावं लागेल. पहिल्या बॉल वरती 6 रन आल्यानंतर आता देखील आपण पाहतात आता इथे डॉट बॉल येतोय. हेच तर महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुम्ही एका बॉल वरती चांगल्या बॉल वरती षटकार खेळल्यानंतर आता खेळाला पुढे चालवणं गरजेचं आहे. आता डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या आता स्थिर होते ती म्हणजेच 6 वरती. चांगला चेंडू हाताळला, शरीरापासून थोडासा दूरच ठेवला बॉलला. या आधीचा बॉल कंपॅरिझन मध्ये आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं खोलवर टप्प्याचा आणि अगदी पुढ्यात होता. या वेळेला शरीरापासून दूर ठेवला आणि तो चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पुढील बॉल गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात सर्वेश शेलारच्या बॅट मधनं उत्तुंग षटकार. एक डॉट नंतर पुन्हा एकदा शंखनाद फुंकलाय सर्वेशनं. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. केले सर्वेश शेलार या नावानं की इथून सोडणार नाही. समोर जगदीश सारखा दिग्गज गोलंदाज असला तरी देखील चालेल. मी देखील माझ्या संघाचा सलामीचा एक उत्तम फलंदाज आहे आणि मी चांगली फलंदाजी या महत्वाच्या मॅच मध्ये करून दाखवू शकतो. अगदी यंग टॅलेंट ब्रँड वेडीचा सर्वेश शेलार आता तापलाय म्हणायला हरकत नाही. 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12 रन. या षटकातील पुढील बॉल गोलंदाज तयार. जगदीश पाटील मॉर्केल मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यावेळेला व्हाईट बॉल.
दोन षटकारांचं थोडंसं आता दडपण घेतलं जातं जगदीश कडनं. तुम्ही किती मोठा खेळाडू जरी असलात तरी देखील ज्या वेळेला आपल्या विपक्षात धावा यायला लागतात त्यावेळेला थोडंसं प्रेशर वाढतं फलंदाजाचं. आणि या अनुषंगाने आपण पाहतात हा थोडासा व्हाईट बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे शरीरावरती बॉल गेले त्यावरती डिपॉझिट स्टँड मध्ये सर्वेशनं खूप चांगल्या पद्धतीने केलेत. आता 13 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. आता चांगला चेंडू होता. इथून देखील आपण पाहतायत डॉट बॉल मध्ये स्कोर कार्ड धावसंख्या 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 13 धावा या धावफलकावरती आहेत. येणारे 2 चेंडू उर्वरित असतील या षटकामध्ये. जगदीश पाटीलनं आता निश्चित स्वरूपात डॉट बॉल तर इथून जरूर आणलाय. यष्ट्यांच्या मागे रोहित म्हात्रे ऍज अ कॅप्टन. विठ्ठलवाडी या संघाकडनं खूप चांगलं गोलंदाजी फलंदाजीचं पृथक्करण सातत्याने करत असतात तेच रोहित आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील आपण पाहतात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 2 षटकार खेळल्यानंतर आता सर्वेश पुन्हा एकदा थोडेसे स्ट्रगलिंग मध्ये आहेत, स्ट्रगल करतायत. जगदीशने कमबॅक केला. ज्या फलंदाजांना आपल्या विपक्षात 2 षटकार ठोकले त्यांच्याच अगेन्स्ट मध्ये आता शरीरापासून दूर असा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. 5 बॉलचा खेळ होतोय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 13. एका बाजूला रियांशने देखील मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली आणि तेही मॅन ऑफ द मॅच राहताना आपल्याला पाहायला मिळाले. जगदीश पाटीलचा या षटकातील पुढील बॉल. इथे देखील फटका तर खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि इथे आतिश पाटीलनं कुठली चुकी न करता फलंदाज सर्व शेलार बॅक टू द डगआउट गॉन. टी11 मागण्याकरिता आता नवीन फलंदाज नयन पाटील. 10 रन आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तिसऱ्या मॅच मध्ये आता दाखल झालेत. 111चा स्ट्राईक रेट. थोडेसे शांत दिसले. मागील मॅच मध्ये रन आउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं आणि आता पुन्हा एकदा नयन पाटील ब्रँड ऑफ रावळे श्री जागमाता रावळे या संघाकडनं खूप चांगली फलंदाजी तर गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय जितेंद्र ठाकूरपाडा इथून मात्र बिलॉंग करणारे गोलंदाज. चांगली गोलंदाजी त्यांनी देखील या आधीच्या मॅच मध्ये केली. स्लॉक षटकामध्ये अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आता पॉवर प्ले मध्ये त्यांना आणलंय. म्हणजे खऱ्या अर्थानं अक्षय ठाकूरकडे गुणवत्ता आहे की पॉवर प्ले मध्ये देखील ते चांगली गोलंदाजी करू शकतात. स्लॉक षटक अगदी 6वं षटक देखील तेवढ्याच ताकदीनं त्याच लेंथनं गोलंदाजी करण्याची किमया राखणारे खेळाडू अक्षय जितेंद्र ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा चषक आपल्याला पाहायला मिळतं. उद्याच्या संध्याकाळमध्ये ते कुणाच्या नावी राहील आणि कोण तो भाग्यवान विजेता. 16 संघांना संधी दिली आणि त्यामधले 8 संघ उद्याच्या दिवसात आपलं नशीब आजमावताना बघायला मिळतील. त्यामधला एक संघ चॅम्पियन कुठला असेल तिसरं पर्व आणि या सीझन 3 मध्ये एक चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. रियांश पाटील मागील षटकामध्ये खऱ्या अर्थानं फक्त सर्वेश शेलार यांचा खेळ पाहत राहिले. आता स्ट्रायकिंग एंडला आलेत भरपूर वेळानंतर आणि अक्षय ठाकूर त्यांच्यासाठी फील्ड थोडी सजवतात. चला थोडं स्पीडअप करा. यानंतर देखील एक इनिंग आहे. वेळेचा विचार केला तर आता 4:45 वाजून गेलेत. गोलंदाज अक्षय ठाकूर या षटकातील पहिला बॉल. पॉवर प्लेचं हे शेवटचा षटक असेल. चांगला चेंडू सरप्राइजिंग बाउन्स. चेंडू पडल्यानंतर खूप चांगली उसळी त्या बॉलला मिळाली. ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर तेजस पाटील ब्रँड म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. सफाळ्यातून एक साधी सुरुवात केली त्यांनी ट्रॉफी आणि तदनंतर आज खऱ्या अर्थानं ब्रदर्स ट्रॉफी ही ब्रँड झालेली आहे. संपूर्ण सफाळे पालघर विभागात टी शर्ट्स आणि ट्रॉफींचं एक उत्तम असं शॉप आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटीचा बॉस म्हणजेच तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सिंगल मधून आपण पाहतायत डबल कन्वर्ट केली आणि धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते 15. थोडेसे फंबल झाले शॉर्ट कव्हरचे खेळाडू आणि त्यानंतर त्याला 2 धाव्यांमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळालं. रियांश पाटील 2 बॉलचा खेळ करतात. 2 धावा धावफलकावरती आहेत. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे देखील फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरचे. बॉलला फील्ड करतील रोहित पाटील.
आणि धावसंख्या इथून सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्यानं आता धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 16 रन्स. नयन पाटील त्यांच्या हाईटकडे जाऊन नाही चालणार. मोठे मोठे फटके मारण्याची किमया राखतात अगदी आखूड यष्टीचे, परंतु दमखम राखतात मोठे फटके सहज रीतीने शोधण्यासाठी. GT11 माकणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नयन पाटील एक एक्सपिरियन्स खेळाडू, अनेक वर्षांनी वर्ष या स्पर्धेमध्ये आपण पाहतात या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जोडलेले आहेत. रावळे संघाकडनं आपण पाहतात युवांनी भरला तो संघ, जिथे मात्र हरेश्वर किणे आणि प्राण भोईरे सिनियर असे खेळाडू आणि त्यानंतर नयनचं नाव घेतलं जातं सिनियर खेळाडूंमध्ये. तेच नयन पाटील आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला. GT11 माकणे या संघाचे स्टार आयकॉन खेळाडू म्हणून रियांश पाटील आणि तदनंतर नयन पाटील यांना आपण पाहताय. एका बाजूला अक्षय ठाकूरनं दुसरं षटक, 3 बॉलचा खेळ पूर्ण झाल्यानंतर गोलंदाजी आतापर्यंत चांगली केल्या, फटका खेळलाय जरूर, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. रोहन पवारनं बॉलला फील्ड केलं, तुर्तास मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. 6 सीटर स्पोर्ट्स या स्पर्धेला खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करते. 2 कॅमेऱ्याशी आपण पाहू शकाल ही स्पर्धा जबरदस्त पद्धतीनं, आणि जिथे गौरव पाटील अँड टीम आपल्याला पाहायला मिळते. आमच्या साथीने शेखर किणे एक चांगले गोल्डन मॅजिक फिंगर, जबरदस्त गुणलेखन. फुलरलेनचा बॉल होता, बॉलला बिटवीन द गॅप ढकललंय. खेळाडू आहे डीप मधनं बॉलला फील्ड करतील आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर इथे आता बघता बघता 2 रन जीवाच्या आकांतेनं नयननं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि त्या 2 धावा खूप चांगल्या पद्धतीनं पळून परिपूर्ण केल्या. 19 रन धावफलकावरती आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे आणि 19ला 1 GT11 माकणे, बॉलिंग करत असताना 11 रांजणपाडा हा संघ पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा अगदी शेवटचा बॉल, रिव्हर्स स्विच करायचा होता. बॉल पडल्यानंतर अक्षय ठाकूरची गुणवत्ता बघायला मिळाली. बॉल मधचा वेग कमी केला होता, ज्यामध्ये टर्न जास्त दिलं. आपण पाहू शकाल रॉकी पाटील अर्थातच RG ट्रॉफीचे संस्थापक, खूप चांगली रॉकी ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. सफाळेचा विटी लाईनचा वर्ल्ड कप, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, आणि आपण पाहू शकता त्यांना ऑन स्क्रीन रॉकी पाटील असतील. कालच्या दिवसात हार्दिक भोईर, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी देखील केलं. तदनंतर किरण भोईर सरांना आपण पाहताय. एका बाजूला गौरव तरे सर स्वतः आपल्या डगआउट मध्ये, तदनंतर आगरी दादू 007 निखिल गावड एक चांगलं कॅरेक्टर म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर श्रीधर म्हात्रे सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅच कडे. GT11 माकणे विपक्षात 11 रांजणपाडा, डू ऑर डाई मॅच. इथून जर जिंकलात तर उद्याच्या दिवसात सुपर 8चं तिकीट मिळणार आणि खऱ्या अर्थानं जर हरलात तर स्वप्न भंग होतील. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले मी म्हणेन की 50-50 राहिला, कारण 19 रन देखील झालेत, 1 विकेट देखील गेलाय, म्हणजेच आता हे 50-50चं बॅटल आहे. गोलंदाज रोहन पवार, सरतोडीचा एक दिग्गज खेळाडू, आणि तो आता दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. रोहित म्हात्रे त्यांना मेसेज देत आहेत की मॅच आता कंट्रोल मध्ये आहे आपल्या. इथून हे 2 फलंदाज रेहांश पाटील आणि नयन पाटील, या दोघांमधला एक खेळाडू जर आपण गारद केला या षटकामध्ये तर खऱ्या अर्थानं वरचढ करण्याची दाट संधी आहे. परंतु आता रेयांश आणि नयन सांगतील की या षटकात आपल्याला तग धरून उभं राहायचं आहे. येणाऱ्या काळात आपल्याकडे आणखीन 3 षटकं असतील आणि तदनंतर एका चांगल्या टोटलकडे आपल्याला अग्रेसर व्हायचं असेल तर या षटकामध्ये एक चांगला खेळ दाखवणं तेवढंच गरजेचं आहे. 11 रांजणपाडा या संघाकडनं रोहन पवार, ब्रँड ऑफ सरतोडी, तर एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला नयन पाटील, डाव्या हाताचे तंत्रशुद्ध फलंदाज. इथे जरूर फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेग त्या बॉल मध्ये कमी दिला. रोहन पवारचा डॉट बॉल नाही, इथे सुरुवात होते. षटक क्रमांक चालू होते म्हणजे 3रं बघा. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. अगदी कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, जागेतून फटका सजवण्याचा प्रयत्न केला, फुटवर्क यूज नाही झालं तिथे, आणि तदनंतर हा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळत असताना रोहन पवार यांचा डॉट बॉल येतोय. 19-19ला 1 GT11 माकणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दूरवाल्या एंडनं गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. याही वेळेला 1 बाउन्स वॉन गोलंदाजाला केली जातात. पंच ताकीद देतात त्यांना, येणाऱ्या काळात हा चेंडू पुन्हा असा आला तर मग तो व्हाईट बॉल घोषित होईल. या सगळ्या गोष्टी पंचांनी गोलंदाजापर्यंत आता पोहोचविल्यात. धावसंख्या जर तपासून पाहिली तर स्थिर आहे, ती म्हणजेच 19 वरती. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 2, आणि 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर रोहन पवारनं पंचांच्या डिसिजनला इथे रिव्ह्यू केलेल्या व्हाईट बॉल साठी मागणी करतात. बॅटर रिव्ह्यू असेल आणि 3रे पंच जोडले जातील. सादिक राजापूरकर सर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बाउन्सर चेंडू, वन बाउन्स आहे. ही पहिला बॉल असता करण्याने हा चेंडू डॉट बॉलच राहील.
तुम्हाला वॉर्न देखील केलेलं आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. दयन आपल्याला पाहायला मिळाले. फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, हुक करायचं होतं, परंतु चेंडूचा वेग प्रचंड राहिला आणि मागे जाऊन रोहित म्हात्रे यांच्या हातामध्ये तो बॉल विसावतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि रोहन पवार आल्यानंतर आता धावसंख्यांना कुलूप लावलंय की काय. सलग 2 बॉल डॉट. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू लॉस्ट, याही गोष्टी लक्षात घ्या. एक रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. जर तो सक्सेस झाला तर तो पुढे कंटिन्यू राहील. इथे आपण पाहतायत सिंगल मात्र मिळाली आणि रेयांश पाटील टेंबी खोडाव्याचा ब्रँड, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संपूर्ण टेंबी खोडाव्यामध्ये स्टेटस झालेले आहेत रेयांशचे. खूप चांगली बॅटिंग अँड बॉलिंग म्हणून रेयांश पाटीलचा सगळ्यांनीच निश्चित स्वरूपात स्टेटस ठेवला गेला व्हॉट्सअपला. हे खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपला मित्र, आपला खेळाडू, आपल्या गावचा सुपुत्र जेव्हा चांगलं क्रिकेट खेळतो त्यावेळेला त्याला पाठबळ देण्याचं काम टेंबी खोडावेने सातत्याने केलेलं आहे आणि ते रेयांश पाटील आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये जी फलंदाजी केली तीच फलंदाजी आता देखील करणं तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार. इथे फटका डाऊन द ग्राउंड स्ट्रेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनचे, बॉलला फील्ड करतील. आता दुसरीसाठी पलटलेत आणि योग्य वेळेमध्ये नकार देखील दिला. कदाचित त्या 2 रन झाल्या असत्या, परंतु नयन पाटील आणि रेयांश मधला जे कोऑर्डिनेशन होतं ते यस नो वेट याच्यामध्ये थांबलं गेलं आणि तदनंतर नो हा कॉल सक्सेस झाला आणि तिथून रेयांशने थोडीशी नाराजगी व्यक्त केली की कदाचित त्या 2 धावा होऊ शकत होत्या, परंतु नाही झाल्यात. आता 4 बॉल मध्ये धावसंख्या फक्त रोहन पवारनं 2च खर्च केले आणि स्कोर कार्डला धावसंख्या 21 ला 1. GT11 मागणे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे देखील फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे आपण पाहतात कॅच सुटलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळालेत. दर्शन होते. टिगरे इथून बिलॉंग करतायत. प्रयत्न जरूर चांगले राहिले. बघा व्यवस्थित फटका नाही सजला. टॉपेज घेतली होती आणि दर्शन यांचे मात्र प्रयत्न प्रामाणिक होते. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. पूर्णपणे स्वतःला झोकलं, समोरच्या दिशेनं डाईव्ह मारली, परंतु तो बॉल निसटला हातातून. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बॉल बीट करत निघून जाईल रेयांश पाटील नावाचा ब्रँडेड षटकार. SPL 6. कम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सफाळे प्रीमियर लीग. GT11 मागण्याचं वॅगन व्हील आपण पाहतायत. ज्या क्षेत्रामध्ये धावा आल्या खऱ्या अर्थानं आपण पाहतायत खूप चांगल्या पद्धतीने ऑन साइड ऑफ साइडला दोन्ही ठिकाणून धावा शोधलेल्या आहेत. एक षटकार जो नुकताच आता रेयांशनं ठोकला अगदी लॉंग ऑफला आणि तदनंतर 2 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. ऑन साइड मधनं आले. सिंगल डबल याही गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. सध्या नयन पाटील 5 बॉल आणि 3 वरती खेळतात. सध्या स्ट्रायकिंग एंडला असतील. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि अक्षय जितेंद्र ठाकूरपाडा एक्सप्रेस सध्या मैदानाच्या आतमध्ये. 4ची इकॉनॉमी या संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी करत असताना तिसरा सामना त्यांचा बघायला मिळतोय. अक्षय ठाकूर यांना आपण पाहतायत. नयन पाटील आणि रेयांश पाटील. रेयांशला आता सूर सापडला. काही फटका खेळला अगदी समोरच्या दिशेनं. गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळलाय नयन. क्षेत्ररक्षक डीप मधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या इथून आकार घेईल ती म्हणजेच 2 आणि धावसंख्या 2 ने आकार घेत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 रन्स. 30 धावा ह्या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आणि धावसंख्या फलकावरती 30 लागल्या गेल्या. बिनबाद अशी 1 गडी बाद आणि या दोघांमधली भागीदारी ही अत्यंत महत्वाची राहिली, कारण 1 गडी लवकर बाद झाल्यानंतर दोन्ही देखील फलंदाजांनी स्वतःला इथे वेळ दिला, आपल्या विकेटचं महत्व जाणलं आणि आता GT11 माकणे या संघासाठी सध्या चांगली भागीदारी सेट होत आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार अक्षय ठाकूर. या बॉलला नयनच्या बॅट मधून बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब आणि सर्वाधिक उंच आसमानी टोला, गगनाला गवस निघालणारा SPL षटकार. खूप चांगला फटका खेळला. अगदी आपण पाहतात स्लॉट मधला बॉल, त्यावरती खऱ्या अर्थानं गुडघा वाकवला आणि तदनंतर ऑन साइडला
जबरदस्त आसमानी टोला काय फटका केलेत आता अक्षय ठाकूर. सकाळच्या सत्रापासून ज्यांच्या विपक्षात मोठे फटके येत नव्हते, आता नयननं सांगितलं की सकाळचं सत्र संपलं, आता संध्याकाळ चालू झालंय आणि आता GT11 माकणे संघाच्या महत्वाच्या मॅच मध्ये नयन पाटील म्हणून मी एक चांगली फलंदाजी करून दाखवणार आणि हा षटकार त्यांनी ठोकलाय. 36 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील पुढील बॉल गोलंदाज तयार. आता देखील आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा बॉल होता. ऑफ साइडचा बॉल इथून खऱ्या अर्थानं ऑन साइडला काढण्याचा प्रयत्न केला नयननं. आता इथे डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू बॉल पडल्यानंतर बऱ्याचशा बाजूने बाहेर आला आणि तदनंतर आता या षटकाराचं उत्तर डॉट बॉल न दिले ते म्हणजेच अक्षय ठाकूरनं. पुढील बॉल आता पुन्हा एकदा अक्षय ठाकूर यांचे आता निश्चित स्वरूपात सकाळपासून जे टायमिंग चांगलं चालू होतं आता नयननं त्यावरती पाणी फिरवलंय आणि जिथे आपण पाहतायत या षटकातील दुसरा उत्तुंग षटकार 6 धाव्यांसाठी. नयन पाटील इज ऑन फायर. GT11 टाळ्यांचं वातावरण डगआउट मध्ये तयार झालंय. 6 फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 42 रन्स 42 धावा या धावफलकावरती आहेत. इथे देखील आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि नयन पाटील यांचा इथे खेळ खल्लास. चांगलं क्रिकेट चालू होतं. भागीदारी देखील चांगली सेट झाली होती आणि तदनंतर शैलेश निवळ यांच्या हातामध्ये तो बॉल जाऊन विसावला. अक्षय ठाकूरनं आता लांब श्वास घेतला असेल की नयन पाटील याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलंय. चांगलं क्रिकेट. ज्यांच्या बॅट मधनं 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 17 रन आले, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार होते आणि नयन पाटीलची बॅटिंग चांगली राहिली या मॅच मध्ये. थँक्यू हार्दिक किणी सर. आज या स्पर्धेकरिता खऱ्या अर्थाने त्यांनी सर्व काही भूमिका पार पडल्या. समालोचक, आयोजक, ज्यावेळेला डीजे कॅन्डी बिझी त्यावेळेला स्वतः आले आणि आता सुमधुर गीतांची मधुर मेजवानी आपल्या कानावरती ऐकवतायत. दीपेश म्हात्रे GT11 माकणे संघासाठी मागील मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी ज्यांनी केली आणि तेच दीपेश म्हात्रे आता सध्या स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 42 आणि 42 ला 2 अशी स्थिती. GT11 माकणे या संघाला सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचवलंय दोन्ही फलंदाजांनी म्हणायला हरकत नाही. जिथे नयन पाटील आणि रेयांश पाटील फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरचे वेगानं बॉल पर्यंत येतील. दुसरीचा प्रयत्न केलाय. चांगली ऍक्युरेट थ्रो, परंतु 2 रन इथून परिपूर्ण होतील आणि 2 धावांनी स्कोर कार्ड. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 44 वरती 2 धक्के अशी स्थिती बघायला मिळते. आणि आता जर आपण प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर 11 धावा जर प्रत्येक षटकात आल्या तर 66 होतील. 12 जर प्रत्येक षटकामध्ये रन आल्या तर 68 रन्स 68 होतील आणि 14 ची सरासरी राखली येणाऱ्या 2 षटकांमध्ये तर 72 रन देखील इथून होऊ शकतात. आता काय होईल, टार्गेट कितीचं सेट होईल, या 2 षटकांचा खेळ इथून बाकी असेल. धावसंख्या फलकावरती 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 44. आता जगदीश पाटील बॉर्केल आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगदीश पाटील आपल्याला पाहायला मिळालेत. आतापर्यंत 5 गडी बाद त्यांनी केलेले आहेत आजच्या दिवसात. इकॉनॉमी 9.60. 3 तिसरा सामना खेळत आहेत. मागील मॅच मध्ये 4 धक्के. हार्दिक किणी सध्या हे वयच असतं असं जिथे मात्र इंग्लिश गाण्यांचं वेळ लागतं. धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली तर 44.
इथे देखील रेयांश मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते. आता दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. एका बाजूला दीपेश म्हात्रे आणि एका बाजूला रेयांश पाटील. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. ज्या वेळेला चेंडूचा टप्पा पडला त्यावेळेला थोडस त्याच्यावरची नजर हटली आणि तदनंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र दादा भोईर आणि मनीष गावड सरांचं खूप खूप आभार. या स्पर्धेकरिता आम्हाला 2 दिवस आवाज देण्याची संधी प्राप्त करून दिली आणि अगदी शेवटचा टर्न यानंतर आम्ही इथून या स्पर्धेची रजा घेऊ. धन्यवाद. SPL सफाळे प्रीमियर लीग खूप चांगली स्पर्धा. या सफाळे विभागातली एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉल पर्यंत येतील. मिड विकेटचे वेगानं तिथे पुढे आलेत. बॉलला खूप चांगला फील्ड केलं. आतिश यांना आपण पाहिलंय आणि धावसंख्या इथून आकार घेईल 1 न जाऊन पोहोचते ती म्हणजेच 45 रन्स 45 धावा. GT11 माकणे या संघाचे आता येणाऱ्या काळात 10 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. या 10 बॉल वरती टार्गेट कितीचं सेट होणार. डू ऑर डाई मॅच. इथून 30-11 रांजणपाडा 60च्या आत कसं थांबवता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष असेल तर GT11 माकणे संघ सांगेल की इथून आम्हाला 60, 65, 70 हा टार्गेट आम्हाला सेट करायचा आहे. हा बॉल थोडस खराब यष्टीरक्षण राहिलं. आता व्हाईट बॉल +1 अशा या धावा मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या जर इथून तपासून पाहिली तर आता 47 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील फटका तर खेळलाय जरूर. सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने धावा जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजेच धावफलकावरती 48 रन्स 48 धावा. मुख्य व्यासपीठावरती बाळू मामा सरांना आपण पाहतायत. मनीष गावड सर आणि प्रमोद शेडगे सरांना आपण फ्रेम मध्ये पाहिलं. हे आमचं कॉमेंट्री स्टुडिओ जिथे हार्दिक केणी सर ऍज अ डिस्क जॉकी सध्या ते ऑपरेट करत असताना 48 धावा. पुढचा बॉल यावेळेला दीपेशांचा फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत आतिशने बॉलला फील्ड केले. प्रयत्न दुसरीचा आणि इथे खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गौरव तळे सर देखील एन्जॉय करतात त्यांच्या संघाच्या डगआउट मधनं या मॅचला जिथे चांगलं क्रिकेट आपले खेळाडू खेळत असताना खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहिली. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 50 रन्स. GT11 माकणे या संघाच्या 50 अप. जर कलेक्शन चांगलं झालं असतं रोहितचं तर खऱ्या अर्थानं रनआउटची संधी दाट शक्यता होती. परंतु इथून फलंदाज सेफ झोन मध्ये 50 अप 50 धावा 2 गडी बाद अशी स्थिती सध्या बघायला मिळते GT11 माकणे या संघाची. या षटकातील पुढील बॉल गोलंदाज जगदीश पाटील मॉर्केल तयार होत आहेत. ऑन साइडला फटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत. आतिशने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फेकी देखील आली आणि तत्पूर्वी इथे आता प्रयत्न राहिला दुसरीचा. काय घडलंय. इधर से फेक उधर से फेक आबादुबी फेका फेकी इथून तिथून चाललंय सध्या. आता इथे देखील आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या म्हणजेच 53 रन्स 53 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू जर आपण तपासून पाहिले तर या 5व्या षटकातला अगदी शेवटचा बॉल रेहांश थोडासा थकवा तिथे मात्र आपल्याला त्यांना पाहायला मिळाला. कारण ओपनिंग पेअरला दाखल झाल्यानंतर 6 षटकं अगदी मुख्य खेळपट्टीवरती रन पूर्ण करणं तेवढंसं सोपं नसतं. 10 चेंडू आता ज्यांनी 10 चेंडूंचा खेळ केला आणि 14 रन हे सध्या आता कॉन्ट्रीब्युशन दिले आपल्या संघासाठी. इथे देखील षटक क्रमांक 5 चा खेळ संपतोय. चांगला चेंडू हाताळला. गुड लाईन स्पॉट वरनं बॉलने उसळी घेतली आणि षटक संपलं. ते म्हणजेच 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 53 धावा. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे आणि आमच्या साथीनं सन्माननीय श्रीयुत नाविद शेख सरांचं इथे सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतोय. या ठिकाणी उपस्थित झालेले आहे स्वास्थ्यम हॉस्पिटलचे डॉक्टर आदरणीय सन्माननीय नावेजी शेख साहेब. क्रिकेटवरचं निस्सीम प्रेम हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा त्यांनी आवर्जून अमूल्य वेळ आपल्या दैनंदिन जीवनातून दिला होता. त्यांचं करूया आपण टाळ्यांच्या गजरात सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सफाळी प्रीमियर लीग 2026 मध्ये पर्व 3 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नावे शेख सर या संध्याकाळच्या
थंड गुलाबी हवेमध्ये मात्र आपण या व्यासपीठावर उपस्थित झाला, 4 चांद लागले, त्याबद्दल कमिटीच्या वतीने लाख लाख धन्यवाद आहे. स्वास्थ्य हॉस्पिटल ते मात्र आपण पाहताय जनतेच्या अगदी मात्र सोयीस्कर असं हॉस्पिटल, वेगवेगळ्या अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खूप एक आदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं पाहायला मिळतं. तर आपण एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. ज्यांनी 2 दिवस या स्पर्धेला उपस्थिती नोंदवली आणि समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं, मी बाळूमामा यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते आपण उत्कर्ष पाटील व्हॉइस ऑफ धनसार यांचं यथोचित स्वागत सन्मान, मायेची उबदार शाल, त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. अगदी त्यांचं मनापासून धन्यवाद आहे. SPL च्या माध्यमातून आपण उपस्थित झालात. व्हॉइस ऑफ धनसार अंडरम पासूनचा प्रवास टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हा आवाज आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी अजून उत्तरोत्तर प्रगती करून मोठमोठ्या स्पर्धांचं स्वप्न पाहावं आणि ते पूर्ण व्हावं हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना. चोपन्नला 2 आतापर्यंत आपण पाहताय धावसंख्या. उपेजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि सामनावीरच्या ट्रॉफीज 30 ज्या ट्रॉफीज त्यांनी स्पॉन्सरशिप केले गेले त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आहे. ऑन साइडला खूप छान पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला दिशा दिली गेले. बारा बॉल मध्ये 15 रन आपण पाहिलं तर रयांश पाटीलच्या बॅट मधून. ऑन साइडला दीपेश मात्रेचा हा फटका फसतोय आणि अप्रतिम रोहित भोईर कोणती मिस्टेक करणार नाहीये. संदीप भोईर यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेल कॅच, अतिशय चांगला झेल आणि 55ला 2 आतापर्यंत आपण पाहू शकाल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 55 लॉस ऑफ 2 विकेट. सुंदर झेल टिपला गेला होता रोहित भोईरच्या द्वारे. आपण पाहिला तर पूल करण्याचा प्रयत्न, इरादा चांगला होता परंतु उंची जास्तीत जास्त या बॉलने घेतली होती त्यामुळे डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही. त्या डगआउट मध्ये आपण पाहतायत स्वतः GT यांना आपण पाहतायत त्या मॅचचा आनंद घेत असताना या संघाचे ओनर आहेत भूपेश दादा पाटील, अर्थातच रॉकी दादा मॅचचा आनंद घेत आहेत. शुभमजी पाध्ये साहेब, SP साहेब या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. रोहिदास पाटील टायगर स्पोर्टचे प्रोप्रायटर ते सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना अतिशय चांगला बॉल फिरवला होता. अगदी समोरून बॉल फिरवत असताना रोहित म्हात्रेला आपण पाहतात. सध्या आमच्या व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय डॉक्टर नावेदजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मनीषजी गावड यांच्याशी बातचीत करत असताना स्वास्थ्य हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणून ज्यांची ओळख आणि नेहमीच आपण पाहतायत एक आदरयुक्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. जेव्हा समाजाच्या मॅचेस स्पर्धा असतात त्यावेळेला त्यांचा एक संघ हा मात्र खेळताना पाहायला मिळतो अशी माहिती मंगलदाजी गरज साहेब यांनी दिली. त्यांच्या समवेत सागर वरठा ग्राउंड स्टाफ म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि या षटकानंतर आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान डॉक्टर साहेबांचं करणार आहोत. 2 बॉल शेष राहिलेत.
वेळा फुलटॉस बॉल होता, परंतु नामी संधीचं सोनं करता आलं नाही. सरळ बॉल निघून जातोय. अक्षयने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच, स्पेशली रोहितने सांगितलं असेल. यावेळेला डीप मध्ये बॉल होता, परंतु काहीच करू शकले नाहीत. आणि इथून आपण पाहिलं तर डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे रोहित म्हात्रे. 55ला 4 GT11 माकणे टीम. सफाळे प्रीमियर लीग आज चौथा दिवस या स्पर्धेचा. अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला फिरवलाय बॉल लेग स्टंपवरून, मात्र काय आतमध्ये आणला गेला. सुपर बॉलिंग, अतिशय चांगला हा बॉल डिलिव्हर करत असताना पाहायला मिळतोय. पहा राऊंड द विकेटने आले. वॉटर डिलिव्हरी, सुपर ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय ते जवळजवळ 56 या धावसंख्येचं. 36 बॉल मध्ये 56 या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन स्वस्तम हॉस्पिटलचे डॉक्टर आदरणीय सन्माननीय नावेदजी शेख साहेब, शेख सरांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. क्रिकेटच्या प्रती नेहमीच प्रेमळ आदरयुक्त असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. आणि सातत्याने आपण पाहिलं तर जेव्हा समाजाच्या मॅचेस असतात, स्पर्धा असतात, तेव्हा त्यांचा एक संघ खेळताना, स्वतःचा संघ खेळताना पाहायला मिळतो. स्वतः खेळतात सुद्धा, म्हणजे स्वतः एक चांगले क्रिकेटर आहे. आणि त्यामुळे क्रिकेटचं जे आदरयुक्त प्रेम काय असतं हे प्रत्येक स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 ते 4 वर्षांच्या पलीकडे रॉकी ग्रुप चषकाला त्यांनी भेट दिली, तिथून ते प्रेमात पडले रॉकी चषक या स्पर्धेच्या. आणि त्यानंतर विटी लाईन मध्ये बऱ्याच स्पर्धा होत असताना आपण पाहतायत त्या स्पर्धांमध्ये त्यांना आवर्जून आमंत्रित केलं जातं. आणि आज सुद्धा सफाळी प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. सर्वेश शेलारने सुरुवात चांगली केली. 2 षटकार त्यांनी ठोकले होते, परंतु जास्तीत जास्त 4 बॉल डॉट आले. 6 बॉल मध्ये 12. रेयांश पाटील 14 बॉल मध्ये 15. थोडस कसोटी सामना जरूर खेळला गेला. नयन पाटील 10 बॉल मध्ये 17. दीपेश म्हात्रे 8. रुचित किनी 0 आणि मुकेश चौरासी या 0 वर बाद नॉट आउट राहिला. रन रेट 9.17चा आपण पाहतायत. 103 6 ओव्हर 55ला 4 आणि 56 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलंय. जगदीश पाटीलने 2 षटका 22 धावा, महाग ठरला 1 विकेट 11चा इकॉनॉमी. अक्षय ठाकूर 2 षटका 22 धावा, दोन्ही गोलंदाजांनी 44 धावा खर्च केल्या. परंतु जे 2 षटका आले ते रोहन पवार आणि रोहित म्हात्रेने मात्र संघाला, स्वतःला, डावाला सावरलं. 9 आणि 2चं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 1 विकेट रोहित म्हात्रेच्या नावावर, 2चा इकॉनॉमिकल. फॉलोअप विकेट्स आपण पाहिले. 13ला 1, 42ला 2, 55ला 3, 55ला 4 आणि एक्स्ट्रा धावा 3, 55ला 4. 56 धावांचं लक्ष घेऊया. एक छोटासा डीजे ब्रेक आणि हा वॅगन व्हील सध्या आपण पाहत आहात. एरो जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, सिंगल, डबल, त्यानंतर फोर्थ आणि षटकार कशा पद्धतीने आलेत हे आपण पाहू शकतात. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. सफाळे प्रीमियर लीग 2026 पर्व 3रे अतिशय सुंदर शामियाना उभारला गेलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर आपण सध्या आहोत. गौरव पाटील स्वतः प्रोप्रायटर, शेखर किनी. खरोखर शेखर किनी यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. इतर वेळेला बऱ्याच स्पर्धांमध्ये आम्ही पहिले 2-2 गुणलेखक जरूर असतात, परंतु स्वतः एक सकाळपासून फक्त लंच टाइम मध्ये मात्र ते थोडस रिलॅक्स होतात आणि त्यानंतर कंटिन्यूस पुन्हा एकदा पाहायला मिळतं. जरी 5 मॅचेस असले 3 पेनांचा वापर करत कोणत्या ठिकाणी कोणता रकाना हा भरायचा आहे. रेड, ब्ल्यू, त्यानंतर ब्लॅक असे 3 पेनांचा वापर केला जातो. हॅट्स ऑफ शेखर किनी.
रोहित म्हात्रेला आपण पाहतायत मंद मंद पावलांनी येत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि एका साईडला जगदीश पाटील मॉर्कल. आता फलंदाजीमध्ये क्रम बदलला गेलाय कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जिथपर्यंत हवा थोडीफार खेळती राहते, क्लायमेट चेंज होतं 5:30 नंतर आणि त्यामुळे या संपूर्ण कंडिशन मध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट कसं खेळता येईल याचा पुरेपूर अभ्यास तुम्हाला कधी कधी करावा लागतो. कधी कधी डिसिजन चुकतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक गाव एक फॉर्मॅट मध्ये आपण कित्येक वेळा पाहिलंय की टॉस जिंकल्यानंतर 5:30 वाजल्यानंतर सुद्धा काही संघ असतात ते फिल्डिंग स्वीकारतात, त्या कंडिशनला ते रीड करत नाहीत आणि त्यामुळे कधी कधी मात्र तो डिसिजन चुकतो आणि पराभव स्वीकारावा लागतो. हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. 3 मॅचेस मध्ये 22 रन 146.67 चा स्ट्राईक रेट, 311 रांझणपाडा. या टीम मधून खेळत असताना सर्वेश शेलार 3 विकेट 3 मॅचेस 6 चा इकॉनॉमी. तिसरी मॅच ही पाहायला मिळते. गोलंदाज सज्जा, ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल होता, यावेळेला ऑफ्टन पिचिंग होती. परफेक्ट डिसिजन पाहायला मिळालं, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. बॅकअप चांगला मिळतो, लेग बायचा इशारा नितेश कदम यांच्या माध्यमातून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. बिनबाद 1 या धावसंख्येवर. अकाउंट मात्र यावेळेला सांघिक खुललं गेलंय. रोहित म्हात्रे लेग स्टंपवरून गार्ड घेत असताना पाहायला मिळत आहेत. लेग स्टंपला राहून खेळण्याचा इरादा त्यांचा पाहायला मिळतो. काही फलंदाज मिडल स्टंपला गार्ड घेतात आणि तिथून मात्र बॉलला परफेक्ट रीड करत असतात, परंतु इथून लेग स्टंपला गार्ड घेत रोहित म्हात्रे. सांगितलं नुकतीच त्यांनी स्टेटमेंट दिली ज्यावेळेला टॉस झाला, सांगितलं की सकाळपासून मी थोडासा निराश होतो, परंतु जेव्हा मागच्या सामन्यामध्ये चांगली खेळी झाली थोडंसं मला सॅटिस्फॅक्शन मिळालं, म्हणजे समाधान. आणि समाधान हा 4 शब्दांचा जो अर्थ आहे, आयुष्य त्या समाधान शोधण्यातच मात्र आपलं परिपूर्ण जातं. त्यामुळे समाधान हा शब्द जेवढातच आहे तेवढं समाधान मानलं तर तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थ मिळतो. एक बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. नयन पाटील सध्या मात्र आपण पाहतायत क्षेत्ररक्षण सेट करत असताना विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. अप्रतिम इनसाइड आउटचा फटका, इनफिल्डच्या वरून क्लास टायमिंग, जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय. जणू काही गिलिस्पेने बॉल टाकला आणि सौरव गांगुली दादाने मात्र यावेळेला तो स्ट्रोक खेळला. अशाच पद्धतीने दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. जणू काही वकार युनिसने बॉल टाकला आणि सनत जयसूर्याने मारलेला तो चौकार, अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळाला. खणकर चौकार, गुड शॉट, 4 रन. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 5 या धावसंख्येवर. रुपेशजी किनी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. द्वित किनी आणि महेश भोईरे यांच्याकडून आपण पाहता प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागले गेले. संघाची धावसंख्या 5, 56 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर अप्रतिम चांगला सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय यश भोईर. पुढे सरसावेल बॅकवर्ड पॉइंटला सिंगल मेल. रोहित म्हात्रे एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. समजूतदारपणाचं क्रिकेट खेळत असताना सर्वेश शेलारला या बॉलला मान दिला, सन्मान दिला. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 6. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला प्रगतीपथावर आहे ते पहिलं. आता इथून एक्झॅक्टली 50 रनची आवश्यकता असेल. यावेळेला प्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. मनगडाचा चांगला वापर करत असताना फ्लिक ऑफ द रिस्ट
सरळ बॉलला फेकून दिलाय जगदीश पाटील मॉर्कलच्या बॅट मधून सरावलीचा पॅटर्न शॉट 200 रुपये द्वित किनी आणि महेश भोईर यांच्याकडून लागू होत आहेत मॉर्कलला 6. पाहायला मिळाला संघाची धावसंख्या 12. यावेळेला बॉलला मात्र लेफ्ट केलं गेलं होतं ऑफ्टमच्या खूपच बाहेर बॉल पिच केला होता हा न करता करता वाईट +1 मिळतील 2 धावा. टाळ्यांचा कडकडाट होत असताना 311 रॉन्झनपाडा या टीमच्या द्वारे डगआउट मधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. महाग षटक पहिलं षटक पाहायला मिळतं सर्वेश शेलार या गोलंदाजाकडे ती जरूर ताकद आहे विकेट घेण्याची. ऑन साइडला खूप चांगला फटका हुक केलाय 1 रन तर मेल डेफिनेटली. दुसऱ्या रन साठी मात्र परतलेत आणि पाहता पाहता मुकेश चौराशिया त्या ठिकाणी फील्ड करतील 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. स्टार्ट चांगली झाले वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आता मात्र रोहित म्हात्रे आणि जगदीश पाटील मॉर्कलच्या द्वारे पाहायला मिळतोय. 16 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला फटका आहे ऑफ ड्राईव्ह खेळला गेला ऑन दी अप खेळत असताना 1 रन मिळेल. स्वतः त्या ठिकाणी महेंद्र भोईर पुढे सरसावत आहेत. मात्र पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 17 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. चांगली रणनीती आखली गेली 56 धावांचा पाठलाग करताना. आपण पाहिलं तर कंपॅरिझन करताना GT11 माकणी टीम 13 वर पोहोचली होती. आता विजयासाठी जर आपण पाहिलं यस रिलीफ स्प्रे हवाय का यस फर्स्ट एड किट आपण घेऊन जायचंय. रिलीफ स्प्रे स्वतः बाळूमामा ह्या वेळेला कष्ट घेत असताना पाहायला मिळत आहेत. स्वतः जात आहेत व्हाईट अँड व्हाईट मध्ये डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. मंगलदाजी गरज साहेब यांचे परम मित्र आहेत जुने जाणते. थोडेसे इंजुरीने त्रस्त होत असताना पाहायला मिळत आहेत मिस्टर रोहित म्हात्रे यांना आपण पाहताय ते स्पोर्ट्समॅन शिप दाखवत असताना अगदी खेळाडू स्वतः दीपेश म्हात्रेला आपण पाहतायत आपल्या बंधूला ते ट्रीटमेंट करत असताना. 30 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 39 रनची आवश्यकता असेल. 30 बॉल 39 रन हे सामन्याचं समीकरण. तीस बॉल 39 रन मात्र षटकार आला आणि लाडू मामा ह्या वेळेला आपण पाहतायत खुश होत असताना पाहायला मिळतात. आणि महेश भोईर 200 रुपये रोहित जगदीश पाटील मॉर्कलला आपल्याला पाहायला मिळतात. आता 30 बॉल 39 रनची आवश्यकता. अतिशय उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 2 दिवस सातत्याने आपण पाहिलं ढगाळ वातावरण सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव हा सुरूच राहिलाय आणि सातत्याने आता आपण पाहतायत की निसर्गाला आपण वाचवलं तर निसर्ग आपल्याला वाचवेल. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हे मंत्र आपल्याला पाहायला मिळतं. क्लायमेट चेंज होत असताना सातत्याने आपण पाहतायत सफाळे प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस 7 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना आपण पाहणार आहोत. राजेशजी भोईर साहेब कमळू मांडे प्रत्येक षटकारासाठी मात्र फलंदाजाला षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आणि लाडू मामा आणि महेश भोईर द्वित किनी यांच्याकडून आपण पाहताय 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी. 17 रन झालेत. या वेळेला मात्र ऑन साइडला अप्रतिम फटका पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. महेंद्र भोईरचा खरपूस समाचार घेतला रोहित म्हात्रेच्या बॅट मधून. छोटा
पैक बड़ा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, रोहित म्हात्रे 6. लाडू मामा एन्जॉय करत असताना पाहायला मिळत आहे, डान्स करत करत त्या डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. 23 रन झालेत, 23 रन. सुरुवातीला घेतला वेळ, आता दाखवतोय खेळ. स्लॉक स्वीप केला गेलाय, खूप सुंदर पद्धतीने चेंडूला या वेळेला आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने सुरेश रैना अशा प्रकारचे स्ट्रोक खेळताना सातत्याने पाहायला मिळायचे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 32 रनची आवश्यकता आहे. अशा क्लायमेट कंडिशन मध्ये मात्र बॅटिंग करणं तेवढं इझिली नसतं. संध्याकाळचं सत्र थोडीशी खेळपट्टी थोडीशी मंदावलेली असते आणि अशा वेळेला बॉल परफेक्ट बॅटवर येतात का. आणि राजेजी भोईर यांच्याकडून सुद्धा मात्र कमळू मांडे यांच्याकडून 100 रुपये लागू झालेत रोहित म्हात्रेसाठी. हलक्याशा हाताने नरम हाताने खेळले गेले. काही जगदीश पाटील मॉर्कल सुद्धा जाणतायत की आपल्याला इथे रिस्क घेऊन फायदा नाहीये. हवेचा झूत थोडाफार का होईना लेफ्ट हँड बॅटरला ऍडव्हान्टेज आहे आणि त्यामुळे बॉल सहजासहजी आपण उजव्या हाताने खेळलो आणि ऑन साईडला खेळलो तर कदाचित अंगलट येण्याची दाट शक्यता आहे. संघाची धावसंख्या 25, कारण नदीच्या प्रवाहाच्या विरोधात जेव्हा तुम्ही पोहायला जातील ना त्यावेळेला मात्र व्यवस्थित पोहता येणार नाही. या वेळेला हुक केलंय परंतु मिसटायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर रुचित पुढे सरसावतील, चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल धावा येत आहे, स्ट्राईक रोटेट होते. ही खूप महत्वपूर्ण बाब आपल्याला पाहायला मिळते, कारण जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा तुमची मानसिकता चेंज होते आणि जेव्हा डॉट बॉल येतात विकेट जातात त्यावेळेला तुमची सायकोलॉजी चेंज होताना सातत्याने पाहायला मिळते. आणि एखादा स्ट्रोक तुम्ही मात्र जो आवडणारा स्ट्रोक नाहीये तो सुद्धा खेळण्यासाठी तुम्हाला भाग पाडलं जातं आणि तिथे विकेट तुमची गमावून मात्र संघ दबावाखाली येतो. 26 धावा झालेत. हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड बॉडमॅनचा चांगला वापर केलाय. नरम हाताने खेळत असताना 1 रन वेगाने गणेश कावड पुढे सरसावला होता. मात्र चांगली फिल्डिंग केली आतापर्यंत, ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिले. इथून सुद्धा मॅच टर्न होईल का, कारण धावा तर थांबत नाहीये. इथून विकेट कदाचित आली तर डेफिनेटली मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. परंतु या धावा सेव्ह कराव्या लागतील, धावा वाचवाव्या लागतील, विकेटवर विकेट घ्यावे लागतील, दबाव आणावा लागेल. महेंद्र भोईर एक्सपिरियन्स बॉलर, मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. नयन पाटील पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग रोहित म्हात्रे आणि जगदीश पाटील मॉर्कलची आपल्याला पाहायला मिळाली. एक सरावलीचा ब्रँड तर एक विठ्ठलवाडीचा ब्रँड. चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग आणि पार्टनरशिप. 12 बॉल मध्ये आतापर्यंत त्यांनी केलेत. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 29 रनची आवश्यकता आहे. हा वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतोय. राजेजी भोईर कमळू मांडे यांच्याकडून लगातार 3 षटकार जर आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज राजेजी भोईर कमळू मांडे यांच्याकडून देण्यात येईल. आणि एक जर षटकार आला तर राजेश भोईर कमळू मांडे यांच्याकडून 100 रुपये येतील. सध्या डीजे ऑपरेटिंग करतात हार्दिक किनी, मास्टर माइंड, ऑलराऊंडर. कुंदन गरत यांच्याकडून धडे घेतलेत कॅन्डी यांच्याकडून आणि त्यांनाच बीट करतील. 27 धावा. यावेळेला ऑन साइडला फटका तर छान आहे. 1 बाउन्स नाही, बॉल निघून जाईल. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 1 बाउन्स, 4 रन. दीपेश मात्र पाहतच राहिले. षटकारासाठी प्राइज लावले गेले. एका साइडला द्वित किनी महेश भोईर, अर्थातच एका साइडला लाडू मामा यांच्याकडून 200 रुपये एका षटकारासाठी, तर राजेश भोईर कमळू मांडे यांच्याकडून 100 रुपये 3 षटकार मारा, 1000 रुपये घेऊन जा. आणि उद्याच्या दिवसात त्यांच्याकडून शिस्तप्रिय बक्षीस अर्थातच ट्रॉफी मात्र पाहायला मिळेल. या चौकाराने विकास किनी, अर्थातच विकी साहेब विरातन खुर्द चामुंडा स्पोर्ट्सचे आपल्याला बॅकबोन पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा करूया आपण
वेलकम. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दबाव दबाव आणि दबाव आता वाढताना पाहायला मिळतो. 32 धावा झालेत. टप्पा अचूक पद्धतीने होता ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला. आज शेखर जर आपण पाहिलं तर एवढं डीआरएस वापर केला गेला नाही. या 3 दिवसामध्ये एवढे डीआरएस आपल्याला पाहायला मिळाले, ते एवढे डीआरएस आज जास्तीत जास्त यूज केलेले नाहीयेत. आणि इथून दीपेश मात्रे उंचीचा फायदा उचलतोय. चेंडूला बरोबर ओळखलं आणि हलकीशी जंप यावेळेला घेत असताना 1 रन मिळेल. पार्टनरशिप डोकेदुखी ठरले आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघासमोर. GT11 माकणे गौरव दादा तरे यांचा संघ GT दादा यांचा पाहायला मिळतो. तर एका साईडला 311 रांजणपाडा विनोदजी पाटील साहेबांचा संघ पाहायला मिळतो. जो संघ आपण पाहिला विठ्ठलवाडी या टीमला सातत्याने जो बॅकअप मिळायचा. 33 धावा 33. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. सध्या सिद्धार्थ पवार हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. मॅन फ्रॉम सरतोडी खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. स्विचिंगचा फटका, क्या बात आहे. क्लास. तिलक वर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. धमाकेदार झन्नाटीदार चौकार. गुड शॉट. 4 रन. ते हार्दिक आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप त्या स्पर्धेची आठवण करून दिली. सुप्रीमो चषक चौकारासाठी राजेश भोईर कमळू मांडे यांच्याकडून 100 रुपये आलेत आणि इथे व्हाईट +4. सर्व काही आता मात्र घडताना पाहायला मिळतं. चांगल्या गोष्टी त्या 311 रांजणपाडा या टीमच्या बाजूने. या 5 धावा मिळतील बोनसच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 42. या धावसंख्येवर आता 21 बॉल 14 रन. सध्या मनीष जी गावड साहेब नावेद शेख डॉक्टर साहेब यांच्याशी चर्चा करत असताना मुख्य मंचावर. व्हाट अ शॉट. क्या बात आहे. अप्रतिम. ऋषभ पंत कॉपीबुक स्टाईल मध्ये पुन्हा एकदा राजेश भोईर कमळू मांडे यांच्याकडून 100 रुपये रोहित म्हात्रे यांच्यासाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 46. 10 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल मध्ये 24. रोहित म्हात्रे व्हॉट अ इनिंग. काय बिल्ड केले या इनिंगला. 240चा स्ट्राईक रेट. यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या 47. 47 धावा 311 रांजणपाडा या टीमची स्थिती पाहायला मिळते. रेयांश पाटील अजूनपर्यंत त्रस्त आहेत. विकेट मिळत नाहीये. 20 धावा खर्च केलेत 5 बॉल मध्ये. 19 बॉल आणि 9 रन. एका साईडला GT11 माकणे टीम, परंतु 311 रांजणपाडा टीमने कमबॅक केले. जे चुका झाल्या होत्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला आणि आतापर्यंत चांगली अंडरस्टँडिंग जी पार्टनरशिप पाहायला मिळते ती वेल अँड गुड. यावेळेला फोर्स केले. या बॉलला समोर खेळलेत आणि फिल्डरला निवडलंय. रुचित कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. जगदीश पाटील मॉर्कलच्या खेळीला पूर्ण विराम. 18 बॉल आणि 9 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या SPL मध्ये धुमाकूळ आपण पहिल्या 2 मॅच मध्ये चौकार आणि
षटकार शैलेश निवल यांच्यासाठी मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेले. राजेशजी भोईर, कमळ मांडे यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. तर एका साईडला द्वित किनी अर्थातच महेश भोईर आपण पाहतायत. लाडू मामा यांच्या माध्यमातून 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी आहेत. 47 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण. 11 बॉल मध्ये 25. जर षटकार आला तर अल्पेश दादा भोईर जे आमदार चषकाचे सूत्रधार सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. शैलेश निवल यांनी जर षटकार ठोकला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज अल्पेश दादा भोईर यांच्याकडून देण्यात येईल. एबी ज्या पद्धतीने खुशी 11चे पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. शिवनेरी चषकाचे सूत्रधार रुपेश किरी हे सुद्धा आहेत. त्यांच्याकडून सुद्धा 100 रुपये शैलेश निवलला देण्यात येतील. एक रन सॉफ्ट हँडचा वापर करत असताना शैलेश निवलला मात्र स्ट्राईक एंड कडे आणलं गेलंय. आता बॉल आहेत 17 आणि 17 बॉल मध्ये 8, 48 रन्स. 17ला 8, 17 बॉल 8 रनची आवश्यकता. 6 सीटर स्पोर्ट्स इथून लगेच केडी फायटर्स 2026 नाईट स्पर्धेमध्ये अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये माकणीच्या मैदानात पुन्हा एकदा पाहायला मिळेल. या वेळेला फटका तर छान आहे, फोर्स केलाय आणि शैलेश निवलच्या बॅट मधून एक अप्रतिम दर्जेदार षटकार रुचितला बीट करत आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या स्वागतासाठी षटकार 6 धावा. त्यांच्याकडून आपण पाहत आहेत आणि इथून पुन्हा एकदा राजेश भोईर, कमळू मांडे यांच्याकडून 200 आलेत. द्वित किनी महेश भोईर अर्थातच रुपेश किनी, लाडू मामा यांच्याकडून मात्र 400 रुपये. शैलेश निवल आणि अल्पेश दादा भोईर यांच्याकडून 500 रुपये. फिनिशिंग टच 311 रांजणपाडा टीम टॉप 8 मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन. सध्या आशु भोईर खुश आहेत. गणेशजी कारभारी साहेब पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या वेळेला नाशिक पाटील, त्यानंतर आपण पाहिलं तर महेश भोईर चिखलपाडा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्रिश पाटीलचे विनोदजी पाटील, आशु भोईर, अल्पेश दादा भोईर या वेळेला खुश होताना पाहायला मिळतात. या संघाचे अल्पेश दादा भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत.